प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेम शुभेच्छा। तुम्ही ठीक आहात ना? कसे आहात? तब्येत छान आहे का? हे सकाळचं वेळ कसं आहे? आनंदी आणि सुखद आहे का? तुम्ही रोज आनंदी असायलाच पाहिजे, बरोबर ना? प्रभू तुमच्याशी बोलत नाही का? हे ठिकाण पाहताय का? छान दिसतंय का? त्यांनी हे शहर खूप सुंदरपणे सजवलं आहे। मी इथे या ठिकाणी उभा आहे आणि तुमच्याशी बोलतोय, म्हणजे तुम्हीही हे पाहू शकता। यिर्मया अध्याय 29 वचन 10 मध्ये प्रभूने आज तुमच्यासाठी एक सुंदर वचन दिलं आहे। मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन। प्रभूने इस्रायल लोकांबद्दल बोलताना काहीतरी सांगितलं, तुम्हाला परक्या देशात कैद म्हणून नेलं जाईल आणि अपमानित केलं जाईल, पण ते फक्त 70 वर्षांसाठीच आहे। त्या काळानंतर मी तुमच्याकडे येईन, मी तुम्हाला परत आणीन, मी तुम्हाला सन्मान आणि आशीर्वाद देईन, मी स्वतःला तुम्हाला प्रकट करीन। प्रभूने ही वचने दिली होती। जेव्हा ते लोक अशा परिस्थितीत होते, तेव्हा प्रभूने त्यांना वचन दिलं, मी माझं चांगलं वचन तुमच्यावर पूर्ण करीन। आज तुम्ही वाईटाचा अनुभव घेत आहात का? तुम्ही अडचणी, तोटा, वेदना, निंदा आणि अपमान यातून जात आहात का? हे कायमचं नाही। प्रभूने तुम्हाला भविष्यवाणीची वचने आणि आश्वासने दिली नाहीत का? ती नक्कीच पूर्ण होतील। प्रभूने दरवर्षी लोकांना दिलेलं वचन मी जाहीर करायचो। मी देखील त्या वर्षासाठी स्वतःसाठी खास वचन मिळावं म्हणून वाट पाहायचो। एका विशिष्ट वर्षी मी उपवास केला आणि मनापासून वाट पाहिली आणि प्रभूला विचारलं, प्रभू तू मला काय सांगतोस? माझ्याशी बोल। तू लोकांसाठी वचन दिलं आहेस, मला देखील दे। मग प्रभू म्हणाले, या वर्षी तुला अभूतपूर्व रीतीने निंदा आणि लाज सहन करावी लागेल, तुला याचा सामना करावा लागेल। प्रभूचं वचन पाहिलंस का? हेच प्रभू देवाच्या सेवकाला देतो। मग प्रभू म्हणाले, जेव्हा तू हे सर्व अनुभवशील, तेव्हा मी या सेवेत अशी आशीर्वाद देईन, मी तुला सन्मान देईन। अशा चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या। त्याचप्रमाणे मला खूप क्लेश, परीक्षा, निंदा आणि लाज सहन करावी लागली, जी मी कधीच अनुभवली नव्हती, पण त्याने मला ते शांतपणे सहन करण्याची कृपा दिली। तुला माहित आहे का, याच्या नंतर एक मोठा आशीर्वाद येणार होता। प्रभूने वचन दिलं आहे आणि तो ते पूर्ण करणारच। त्याप्रमाणे मी पाहू शकलो की प्रभू सेवेला मोठं करतोय, आशीर्वाद देतोय आणि उंचावतोय। प्रभूने असं सांगितलं नाही का की तुझ्या आयुष्यातही दुःख येईल? दुःख फक्त थोड्या काळासाठीच असतं। प्रभू तुझ्यासाठी चांगली वचने ठेवतो। तुला उन्नती, विजय, समृद्धी आणि आशीर्वाद दिसणार आहेत। ही चांगली वचन पूर्ण होणारच। विश्वासाने बोल, प्रभू लवकरच तू माझ्यासाठी ठेवलेली चांगली वचन पूर्ण करणार आहेस। मी हे सर्व पार करीन आणि तो आशीर्वाद मिळवीन। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।